ज्ञानेश्वरी अध्याय 7व्या अध्यायातील 14वा श्लोक आहे. 14व्या श्लोकावरली ही ओवी आहे. एक एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जा. ही माया नदी तरुण जाण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण ज्याने प्रयत्न केला तरुण जाण्यासाठी ते सगळे अडकले. आणि जे तरुण गेले ते फक्त मला भजले, ज्यांनी माझं भजन केलं, ज्यांनी माझी भक्ती केली, तेच फक्त ही माया नदी तरुण गेली. असा या ओवीचा थोडक्यात भावार्थ आहे. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे बऱ्याच वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, बरीच वर्षे झाली असतील. हरिभक्तपरायण आमचे परमश्रद्धेय नामदेव पाटील महाराज असतील, मनु गोपळे, इतर सर्व मंडळी, ग्रामस्थ, भाविक, भक्त, वारकरी सर्वांच्या सहकार्यानं चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधली वास्तविक आजच्या दिवसाची सेवा नाव होतं हरिभक्तपरायण बाजीराव पाटील महाराजांचं. पण थोडासा सप्ताहाच्या अगोदरच बदल केलेला होता. तुम्ही आमच्या घरी आलता त्या दिवशी. बाजीरावची कीर्तन सेवा जागराला असल्यामुळं प्रवचन सेवा मला करा असं सांगितलेलं होतं. आणि त्याच अनुषंगानं आजची ही प्रवचन रूपी सेवा आहे. वास्तविक पाहिलं तर तुम्ही आम्ही सर्व याची यावत जीव भगवंताची भक्ती करतो नाही असं नाही. महाराज म्हणतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. याची यावत मनुष्य जीवाचा विचार केला तर सर्व मनुष्य जीव भगवंताची भक्ती करतातच. मग त्यामध्ये नास्तिक जरी असले तरी मंदिराच्या समोरून गेलं तर त्याची मान झुकल्याशिवाय राहत नाही. का तर मनुष्य जीवाचा स्वभाव आहे आणि पाठीमागल्या अनंत जन्मापासून चालत आलेले काही संस्कार आहेत. त्या संस्काराच्या अनुषंगानं प्रत्येक मनुष्य जीव भगवंताची भक्ती करतो. नाही, भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार फक्त मनुष्य जीवालाच आहे. बाकीच्या बऱ्याच योनी आहेत. शास्त्रानं 84 लाख योनी सांगितलेल्या आहेत. 84 लाख योनीपैकी फक्त एक मनुष्य योनीच भगवंताला भजू शकते, भगवंताचं भजन करू शकते, त्याला प्राप्त करून घेऊ शकते. नाही, महाराजांनी सांगितलं की तेवढ्यासाठीच हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने हा जो नरदेह तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो भजनासाठी दिलेला आहे. नरदेह निरान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती तरिका चित्ती न धरावा. देव व्हायचं ठरवलं तर फक्त या मनुष्य जीवानच होता येतं. तेवढ्यासाठीच हे मनुष्य शरीर आपल्याला दिलेलं आहे भगवंतानं. मग बाकीची एवढी जी शरीर आहे त्या शरीरानं काहीही उपयोग नाही, लक्षात घ्या. ती फक्त भोग शरीर आहेत. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान. बाकीच्या सगळ्या ज्या योनी, बाकीचे सगळे जीव आहेत, काही अंड्यातून जन्माला येणारे आहेत, काही वारेतून जन्माला येणारे आहेत, काही बियांच्या पासून रुजणारे वृक्ष वगैरे आहेत, आणि काही जीवांचा जन्म घामापासून होतो. अशा या 4 खाणी आहेत. अंडज, ग्यारस, स्वेदज आणि उद्भिज अशा 4 खाणीतून जन्माला येणारे जीव आहेत. या प्रत्येक जीवाचा जर विचार केला तर प्रत्येक जीवाला खावं लागतं, भूक लागते. प्रत्येक जीवाला झोपेची गरज आहे.
प्रत्येक जीवाला भीती आहे. प्रत्येक जीव मैथून करतो म्हणजे प्रजा उत्पत्ती करतो, म्हणजे या चारही गोष्टी सर्व जीवांना आहेत समान. पण महाराज म्हणतात परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. फक्त या सर्वांच्या पेक्षा मनुष्य जीवाला एक ज्ञान वेगळं स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे, त्यासाठी बुद्धी घातली. या बुद्धीच्या जीवावर तो हा भगवंताची भक्ती करू शकतो. त्याला कळतं चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सत काय, असत काय, असा विवेक त्या बुद्धीनं त्याला कळवून घेता येतो. लक्षात घ्या. ज्ञानोबराय सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. मग ही जी बुद्धी तुम्हा आम्हाला भगवंतानं दिलेली आहे, मग त्या बुद्धीचा वापर आपण किती करतो? त्या बुद्धीचा वापर करून तुम्हा आम्हाला त्या भगवंतापर्यंत जाऊन पोचणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणाहून आपण बाहेर बाजूला गेलेलो आहोत, ज्या स्वरूपाला तुम्ही आम्ही विसरलेलो आहोत, त्या स्वरूपापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्या स्वरूपापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ही यरजार आमची थांबत नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोवरा वळसा थोर मायाजाळ. अडकलो नाही या मायाजाळामध्ये. कशाला अडकलो? आपल्याला त्या स्वरूपाची ओळख झाली नाही, त्या स्वरूपापर्यंत आपण जाऊन पोचलो नाही. समुद्रातून मीठ बाजूला बाहेर आलं. मीठ निर्मिती कुठे झाली? मिठाची समुद्रात. समुद्रात मिठाची निर्मिती झाली. मीठ समुद्रातून बाजूला आलं, बाहेर आलं, आणि बाहेर आल्यानंतर त्याला कुठं कुठं फिरायला लागलं आपण ऐकतो ना. आता सगळ्या गोष्टी सांगायला लागत नाही. त्या मिठाला बराच प्रवास करावा लागला. तेवढा प्रवास करत 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 ते तुमच्या आमच्या शरीरामध्ये आलं. शरीरातून परत ते विष्ठा रूपानं, परत मलमूत्राच्या रूपानं, परत नाल्यातून, ओढ्यातून, गटारीतून परत गंगेला गेलं आणि गंगेतून परत समुद्राला जाऊन मिळालं. त्यावेळी त्याचा प्रवास थांबला. तीच अवस्था तुमची आमची मनुष्य जीवाची झालेली आहे. तुम्ही आम्ही भगवंत स्वरूपच आहोत, भगवंताचाच अंश आहोत. देव आणि जीव वेगळा नाही. आम्हाला भ्रमानं वाटायला लागलाय वेगळा. जीव हा त्याचा अंशच आहे आणि तो त्याच्यापासून बाजूला गेल्यानंतर मग त्याला हा सगळा प्रवास करावा लागलेला आहे. मग कधी बैलाच्या जन्माला, कधी मांजराच्या जन्माला, कधी कुत्र्याच्या जन्माला, कधी गाढवाच्या जन्माला, कधी शेणातल्या कृमी कुटकाच्या जन्माला सुद्धा जावं लागलेलं आहे. या सगळ्या योनी भोगत 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 हा प्रवास आपला चाललेला आहे. मग महाराज म्हणतात पावला हा देह का कटाळी न्याय. जसं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तद्वत नयानं हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग आता हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग याच मनुष्य देहानं आपल्याला जन्म मरणाचा फेरा थांबवता येतो. पण तो फेरा थांबवण्यासाठी आपल्या जवळ विवेक असणं गरजेचं आहे. आणि विवेकानं आपण त्याची भक्ती करणं, त्याला भजणं अत्यंतिक गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला सांगतात येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जाळ. या माया जाळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण अडकलोय, गुरफटलोय, गुंतलोय. एवढा या मायेचा प्रभाव आहे. लक्षात घ्या. बरं माया आहे कशी? खरी आहे का ती? काल परवा सुद्धा विषय झालेला होता इथे. माया खरी आहे का? माया खरी नाही. मग खरी नसलेली मायेनं तुम्हा आम्हाला एवढं गुंतवलं, एवढं गुरफटलंय. मग तुम्ही आम्ही गुंतलोय का नाही? अडकलोय का नाही मायेमध्ये?
बरं तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य जीवाचा विषय सोडाच, भली भली सुद्धा त्यामध्ये अडकलेत. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, भली भली सुद्धा गटांगळ्या खात गेलीत मायेच्या तडाख्यात, सापडलीत मायेच्या तडाख्यामध्ये. मग मायेला सती म्हणता येत नाही, असती म्हणता येत नाही, सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणलेला. सती म्हणता येत नाही आणि असती म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही तर ज्ञानापुढे ती टिकत नाही. असत का म्हणता येत नाही, प्रतीती दाखवल्याशिवाय राहत नाही, प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. तुम्हा आम्हाला घडी घडीला त्या मायेची प्रतीती येते. मग ही जी माया आहे, ही माया तुम्हा आम्हाला एवढी जर गुरपटत असेल, एवढी जर तुम्ही आम्ही त्यामध्ये जर अडकत असेल, तर या मायेपासून बाजूला जाणं आपलं कर्तव्य आहे का नाही? ही मायापासून बाजूला जायचं झालं तर माया आधी कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात, जोपर्यंत माया आपल्याला कळत नाही तोपर्यंत ती माया आपल्याला सोडत नाही. लक्षात घ्या. मग मायेला कळवून घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्यालाच भजायला पाहिजे. मग सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असणारी ही जी माया आहे ती कुणाच्या अस्तित्वावर आहे? भगवंताच्या अस्तित्वावरच आहे ती. लक्षात. मग भगवंताच्या अस्तित्वावर असणारी ही माया, ती माया तुम्ही आम्ही कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग ज्यावेळी ती माया तुम्हा आम्हाला कळल, एकदा ती माया कळाली की बाबा ही खरी नाही, हे कळालं की मग आपल्याला ती हे करू शकते का? आपल्यावरती अंकुश ठेवू शकत नाही. फक्त ती कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशी जी ही माया आहे ते ज्ञानोबराय म्हणतात, येत एकची लीला तरले सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जाळ. मग भगवंताला सर्व भावानं भजणं अत्यंत गरजेचं आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो की तुम्ही आम्ही सर्व याची यावत जीव भगवंताची भक्ती करतो. मग नुसती आम्ही भगवंताची भक्ती करतो तेवढ्यावर भागलं का? भगवंताला आपण कळवून घेतला का? त्याला जाणला का? जाणून त्याची भक्ती करणं वेगळं आणि नेमतेपणानं भक्ती करणं वेगळं. नेमतेपणानं भक्ती करण्यापेक्षा जाणून जी भक्ती करणं, त्यात जो आनंद आहे, त्यात जे समाधान आहे ते वेगळं आहे. लक्षात घ्या. नाहीतर मग आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. गेलीत का नाहीत आपल्या कुटुंबातली बरीच जण आहोत आणि आपण ही त्याच मार्गावर आहोत. आम्ही मार्ग बदलायलाच तयार नाही. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत दे, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने जाणं अत्यंत गरजेचं आहे. पण तो मार्ग कळवून घेतल्याशिवाय आपल्याला त्या मार्गाने जाता येत नाही. मग गुंता नाही, सहज सोपा मार्ग आहे. तुकोबराय सांगता, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. चला या मार्गाने म्हणतात, मी खात्री देतो तुम्हाला तो बरोबर परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. पण या मार्गाने येणं अत्यंत गरजेचं. मग भगवंताची भक्ती करायची म्हणजे काय करायचं नेमकं? मग तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताची भक्ती करत असताना ज्या देवाची तुम्ही आम्ही भक्ती करतो तो देव आपल्याला अगोदर कळला का? आम्ही द्याव करायला लागलोय. सोमवारी देव वेगळा, मंगळवारी देव वेगळा, बुधवारी देव वेगळा, गुरुवारी देव वेगळा, शुक्रवारी देव वेगळा, शनिवारी देव वेगळा, रविवारी आमचा देव वेगळा. संपलं. द्याव नाही संपलं, आमचं वार संपलं. आणि वार असतो तर आमचं आणि द्याव वाढला असत. ज्ञानोबराय सांगतात, कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी. तीच अवस्था तुमची आमची झालेली आहे. प्रत्येक दिवशीचा देव आमचा वेगळा आहे.
बरं, ही सगळी जे देव आहेत ती सगळी रूप घेणारा तो एक परब्रह्म परमात्मा आहे. तुकोबराय सांगतात, धरी अली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, बाप रकुमा देवीवरू खून बानली कैसी. अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये जरी त्याला पाहिला तरी ते वेश धारण करणारा तो एक आहे, तो एकच आहे, तो अनेक नाही. अनेकत्वानं जो तुम्हा आम्हाला दिसतो, अनेकत्वानं जो तुम्हा आम्हाला भासतो, ही सोंग धारण करणारा, ही रूप धारण करणारा तो एक परब्रह्म परमात्मा आहे. पण आम्हाला तो न कळता ही बाकीची सोंगच घेऊन बसलोय आम्ही. मग सोंगाकडे बघत असताना सोंग धारण करणारा कोण आहे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एवढी सगळी जी वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला आम्ही पाहतो, मग कृष्ण असेल, राम असेल, गणपती असेल आणि बरेच दैवत आहेत. तुकोबर यांच्या भाषेत बोलायचं झालं तर हेंद्री सेंद्री दैवत ती आणि वेगळीच आहे, त्यांचा विचारच करायला नको. पण ही जी दैवत आहेत, या दैवतांचा जर विचार केला तर ही सुद्धा रामाचं रूप असेल, कृष्णाचं रूप असेल. आता उद्या रामनवमी आहे, उद्या राम जन्मोत्सव आहे, उद्या राम जन्माला येणार आहेत. या रामाचं रूप धारण करणारा, राम रूपामध्ये जन्माला येणारा, राम रूपामध्ये या ठिकाणी उद्या जो प्रकट होणार आहे तो जो परब्रह्म परमात्मा आहे, त्याचं रूप धारण करणारा त्याच्या पाठीमागचा कोणतरी एक आहे. मुख्य 10 अवतार आम्ही पाहिलं तर ते 10 अवतार धारण करणारा एक आहे. तो जो एक आहे त्याला जाणणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज म्हणतात, एक धरला चित्ती अमीर कुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही आता. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अम्मा नारायण तैशा परी. जसं पतिव्रता स्त्रीला तिचा पती हाच परमेश्वर असतो, तोच प्रमाण असतो, तद्वज्ञान तो परब्रह्म परमात्मा एकच आपल्या लक्षात. मग ही तुम्ही आम्ही भक्ती करत असताना कधीही याचा विचार केलेला नाही. आम्ही शास्त्रानं सुद्धा 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. हे 4 प्रकारचे भक्त भगवंताची भक्ती करतात. अर्थ भक्त भगवंताची भक्ती करतो, कशासाठी करतो तो? या 4 भक्तांचा जर विचार केला तर 4 भक्तांची भक्ती करण्याची जी पद्धत आहे, भक्ती तो करण्याचा जो व्यवहार आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे, लक्षात घ्यायचं. अर्थ भक्त भगवंताची भक्ती करतो तो कशासाठी? काहीतरी एखादं आपल्याला प्रपंचामध्ये संकट येतात का नाही? बरीच संकट येतात. मग काहीतरी संकट आलं, त्या संकटातून आपण बाहेर पडण्यासाठी बराचसा प्रयत्नही करतो. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण बराच प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न सगळे अपयशी ठरतात. तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला यश येत नाही, ते संकट निघून जात नाही. आणि मग कुठेतरी एखाद्या आपल्याला वाटतं की काहीतरी एखाद्या देवाधर्माकडे आपण जावं, त्याला काहीतरी नारळ सुपारी काहीतरी द्यावं आणि त्याच्याजवळ डोकं टेकून प्रार्थना करावी की माझ्यावर आलेलं हे जे संकट आहे, हे संकट तूच आता दूर करू शकतोस. यासाठी भक्ती करणारा जो भक्त आहे तो आर्त भक्त आहे, लक्षात. दुसरा भक्त शास्त्राने सांगितला अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त भगवंताची भक्ती करतो. कशासाठी भक्ती करतो अर्थार्थी भक्त भगवंताची? अर्थार्थी भक्त म्हणजे या दुःखरूपी भवसागरामध्ये आपल्याला संसारामध्ये आपण बघतो ना, आता बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की संसारात आपण एक आहे तर एक नाही. कोणाचा संसार पूर्ण झालेला आहे? कोण संसारामध्ये तृप्त झालेला आहे का? सांगा एखादा असा कोणतरी. रावणाची एवढी संपत्ती होती तरी सुद्धा त्याची तृप्ती झाली होती का?
मग तुमची आमची होईल का? कारण या संसाराचं स्वरूप सांगत असताना महाराजांनी सांगितलंय, इकडं ठिगळ लावलं की तिकडं फाटतंय, तिकडं ठिगळ लावलं की इकडं फाटतंय. एक आहे, एक नाही, ही संसाराची अवस्था आहे. आणि प्रत्येकाची इच्छा तरी आहे की संसारामध्ये आपल्याला सुख मिळायला पाहिजे, काहीतरी धन दौलत वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. आणि हे प्राप्त करण्यासाठीच सगळी धडपड चाललेली असते. आपली अर्थ प्राप्त व्हावा यासाठी आपली सगळी धडपड चाललेली आहे. पण शास्त्र सांगतं की जे काय धन अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन. अन्न मिळायचं असेल तर प्रारब्धात असायला पाहिजे, धन मिळायचं असेल तर प्रारब्धात असायला पाहिजे, मान मिळायचं असेल तरी सुद्धा प्रारब्धात असेल तरच मिळतो. हे सगळा संसार जो आहे, हा सगळा प्रपंच जो आहे तो प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि प्रयत्नानं परमार्थ करावा लागतो. पण तुमचं आमचं कसं झालंय, वेगळं आहे, उलट केलंय आम्ही सगळं. आम्ही प्रयत्न करतो प्रपंचामध्ये आणि परमार्थ सोडतो आम्ही प्रारब्धावर. प्रारब्धान झाला तर झाला परमार्थ, पण प्रयत्न बाकी आम्ही प्रपंचामध्ये एवढे प्रयत्न करतो की आपल्याला झोपायला बसायला वेळच मिळत नाही, अपुरी पडते. रात्रंदिवस आमची तळमळच चाललेली आहे. हा संसार वाढवण्यासाठी नित्य खटाटोप चाललाय आपला. मग जो प्रारब्धावर अवलंबून असणारा संसार आहे, ज्ञानोबराय म्हणतात, भाग्याचेनी भडसे उद्यमाचेनी मिसे, संपत्ती जात अपैसे घर रिगे. भाग्यात जर असेल तर संपत्ती घरात घुसून येते म्हणतात महाराज. आणि नसेल भाग्यात तर मग काहीही करा, इकडचं तिकडं करा, तिकडचं इकडं करा, ह्या धंद्यात चालत नाही म्हणून तो धंदा करा, त्या धंद्यात जमत नाही म्हणून तो धंदा करा, नाही या गावात काय जम बसणार म्हणून गाव बदला, तालुका बदला, आणि काय बदला, कुठेही जा. तुकोबराय सांगतात, जेथे जातो तेथे कपाळ सरीसे. कुठं गेलं तरी कपाळ सोबतच आहे, कपाळ बदलता येत नाही. आणि जे का ललाटीचे लिहिले, ललाटीला जे लिहिलेलं आहे त्यात बदल करायचा अधिकार आहे का आपल्याला? काही नाही महाराज. मग ही सगळी अवस्था असताना सुद्धा आम्ही प्रयत्न धन प्राप्त करण्यासाठी करतोय का नाही? मग तरी सुद्धा आपल्याला प्रयत्नानं सुद्धा प्रपंचामध्ये प्राप्त होत नाही. मग आपली तळमळ 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 लागते. आणि मग काहीतरी वाटतं की कुठंतरी एखादं तिकीट लॉटरी बिटरीचं काढावं, काहीतरी 4-2 लाखाची 10-5 लाखाची लॉटरी लागली तर लागली म्हणून तिकीट काढायचं आणि देवाजवळ जायचं, त्याच्या चरणावर काहीतरी नारळ वगैरे ठेवायचा, ते तिकीट ठेवायचं, डोकं टेकायचं आणि पाया पडून सांगायचं एवढं तिकीट लागू दे, लई घाईला आलो या संसारात, आता मला हे चालवणं झालंय, तेव्हा एवढं तिकीट लागलं तर बरं होईल अशी प्रतिज्ञा करून जो भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त आहे. म्हणजे काहीतरी धनदौलत प्राप्त व्हावी यासाठी देवाकडे जातो, देवाची भक्ती करतो, देवाला बसतो, तो अर्थार्थी भक्त आहे. तिसरा भक्त शास्त्रानं सांगितला जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त भगवंताची भक्ती करतो, त्याला जिज्ञासा लागलेली असते, त्याला तळमळ लागलेली असते. कारण जिज्ञासू भक्ताच्या ठिकाणचे मल विक्षेप दोष निवृत्त झालेले असतात. मल म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, हे 2 दोष निवृत्त झालेले असतात आणि त्याला तळमळ लागलेली असते. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा झुरत असे. कधी मला तो परब्रह्म परमात्मा भेटेल, कधी मला श्रीगुरु भेटतील आणि तो परब्रह्म परमात्म्याची मला ओळख करून देतील, त्याला तळमळ लागलेली असती, त्याला दुसरं काय सुचत नाही. आणि त्या तळमळीनं जो भक्ती करणारा असतो तो जिज्ञासू भक्त आहे. आणि मग चौथा भक्त शास्त्रानं सांगितला ज्ञानी भक्त.
आता ज्ञानी भक्ताच्या बाबतीत ज्ञानोबराय सांगतात, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तो एकोपाही ज्ञानी तोची. चौथा जो ज्ञानी भक्त आहे त्याला काहीही करावं लागत नाही. का त्याला काही करावं लागत नाही? त्याचा सर्व व्यवहार देवच वाहत असतो. लक्षात, कारण त्याचं सगळं करणं संपलेलं असतं. ज्यावेळी प्राप्तव्य संपतं त्यावेळी कर्तव्य उरतं का हो? प्राप्तव्य संपल्यानंतर कर्तव्य उरतच नाही. ती अवस्था ज्ञानी भक्ता झालेली असते. त्याला प्राप्त करायचं काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. आम्हाला अजून कर्तव्य का आहे? तर आमचं अजून प्राप्तव्य संपलेलं नाही. अजून आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं, प्राप्त व्हावं, प्राप्त व्हावं ही धडपडच आहे अजून. जोपर्यंत प्राप्तव्य संपत नाही तोपर्यंत कर्तव्य संपत नाही. लक्षात. मग कर्तव्य जर संपायचं असेल तर प्राप्तव्य संपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असा प्राप्तव्य संपलेल्या अवस्थेवर ज्ञानी भक्त असतो. त्याच्या ठिकाणचं सर्व द्वैत निघून गेलेलं असतं. देव आणि मी वेगळा आहे असं त्याला अजिबात वाटत नाही. जळी स्थळी काष्टी पासा आणि सर्वत्र त्याला देवाची प्रचिती येत असते. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. पाहिल तिकडं सर्वत्र चराचरामध्ये त्याला त्याची प्रचिती येत असते. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. सर्वत्र त्याला देवाची प्रचिती येत असते. सगळ्यांच्या मध्ये त्याला देव दिसत असतो. चराचरामध्ये व्यापून असलेला जो परब्रह्म परमात्मा आहे तो त्याला कळलेला असतो. माझ्यामध्ये देव आहे, समोरच्या मध्ये देव आहे, सर्वांच्या मध्ये देव आहे. देव नाही ऐसो ठिकाण नाही. आपल्याला भक्त प्रल्हादाची कथा माहिती आहे, आपण ऐकल्या बऱ्याच वेळेला. म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सर्वांना ती कथा माहिती आहे, कारण शाळेलाच तो भक्त प्रल्हादाचा धडा होता. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद राक्षस कुळीमध्ये जन्माला आलेला तो. पण भगवंताबद्दल एवढी एकनिष्ठता होती, एवढी श्रद्धा होती, सतत मुखामध्ये भगवंताचं नाम. अजिबात वेळ वाया जाऊ देत नव्हता. सतत मुखामध्ये नारायण नारायण नारायण, बंदच नव्हतं. लक्षात घ्या, आम्हाला सप्ताहापुरतं घ्या म्हणलं तरी आम्ही घेत नाही. प्रवचनाला सुरुवात करताना महाराजांनी हरिराम हरिराम चालू केलं तरी बाकीची म्हणतील असं नाही. गप्पच बसतील तोंड दाखवून, पण म्हणावं असं वाटत नाही. नाही, मी बऱ्याच वेळा सांगून जातो की पंगत बसल्यानंतर श्लोक म्हणताना सुद्धा लोक म्हणत नाही. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे श्लोक आहे. कधी आपण त्या श्लोकाचा अर्थ मी बघितलेला नाही. कानावनं जातोय आमच्या, म्हणतोय आम्ही, पण तो काय श्लोक आहे, त्याचा अर्थ काय कधी बघितलं नाही. आता तो विषय तर नाही. भक्त प्रल्हादाची ही अवस्था होती. त्या भक्त प्रल्हादाला भगवंताचं नाम घेऊ नको म्हणून त्याचे वडील सांगत होते, तू या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही. दंडक घातलेला होता, दंडक. जो कोण देवाचं नाव घेईल त्याला शिक्षा केली जाईल, मृत्यूदंड दिला जाईल. आता राजाचा हुकूम होता, कशाला कोण नाव घेणार हो? कोण नाव घेत नव्हती नगरीमध्ये द्या. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद सतत त्याचं नाव घेत होता देवाचं. आता बाकीच्यांना शिक्षा करणं सोपं होतं, स्वतःच्या मुलाला शिक्षा करायची एवढी सोपी आहे. पण तरी सुद्धा त्यानं नाव घेऊ नये म्हणून त्याला त्याच्यावर शिक्षक नेमला. कशासाठी?
नाम यानं भगवंताचं घेता कामा नये एवढ्यासाठी त्याच्यावर शिक्षक नेमला होता. त्याला काय शिकवायचं? तू देवाचं नाव घेऊ नको एवढंच शिकवायसाठी शिक्षक नेमलेला होता. आज आम्ही एवढी कीर्तन प्रवचन नाम घेण्यासाठी ऐकतोय, तरी बी आमच्यावर परिणाम काय होत नाही. मग ते जे शिक्षक होते ते दररोज यायचे तिथं, भक्त प्रल्हादाला एका खोलीमध्ये घ्यायचे आणि शिकवायचे, प्रल्हादा तू नारायणाचं नाव घ्यायचं नाही. प्रल्हाद म्हणायचा, गुरुजी मी काय घ्यायचं नाही? तू नारायण म्हणायचं नाही. परत प्रल्हाद म्हणायचा, गुरुजी मी काय म्हणायचं नाही? तू नारायण म्हणायचं नाही. सारखं प्रल्हाद म्हणायचा, गुरुजी मी काय म्हणायचं नाही? नारायण म्हणायचं नाही. प्रल्हादानं गुरुजीच्याच मुखातनं सारखं नारायण 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 वधवून घेतलं. म्हणजे ही अवस्था होती प्रल्हादाची. आता प्रल्हादाच्या मुखातनं देवाचं नाम बंद होत नाही म्हणल्यानंतर आता त्याला शिक्षाच करायची राजानं ठरवलं आणि बरीच शिक्षा केली. उकळत्या काहिलीमध्ये टाकला, हत्तीच्या पायाला साखळदंडानं बांधला, कड्यावरून टाकला, तरी सुद्धा त्याला वाचवणारा होता का नाही तो परब्रह्म परमात्मा? म्हणजे तो प्रल्हादाची जी अवस्था होती त्याला सगळीकडे देव दिसत होता. मग एक दिवस हिरण्यकश्यपूच्या समोर प्रल्हाद आल्यानंतर सिंहासनावर राजा बसलेला होता आणि प्रल्हाद बाजूला बसलेला होता. प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूनं, तुझ्या नारायणाचं नाव घेतोस तो आहे कुठे? आम्ही काय सांगितलं असतं तरी पंढरपुरात आहे, सांगितलं असतं का नाही? अयोध्येला आहे, गोकुळात आहे. आम्ही हेच उत्तर दिलं असतं तरी, नाहीतर आमच्या मंदिरात गावच्या आहे. प्रल्हादानं उत्तर दिलं तो नाही कुठं, तो नाही असं ठिकाणच नाही म्हणून सांगितलं. मग हिरण्यकश्यपूनं विचारलं, या खांबामध्ये आहे का तो? का असणार नाही, खांबात सुद्धा आहे तो. आणि मग त्या हिरण्यकश्यपूनं रागानं उठला सिंहासनावरून, खांबावर लात मारली. महाराज काय झालं? स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. त्या हिरण्यकश्यपूनं खांबावर लात मारल्यानंतर त्या ठिकाणी परब्रह्म परमात्मा प्रगट झाला, नरसिंह अवतार झाला त्या ठिकाणी. लक्षात. मग ही श्रद्धा होती, ही भक्ता होती, ही निष्ठा होती. तो कुठेही नाही असं नाही ठिकाण. ही अवस्था निर्माण व्हावी लागते, लक्षात घ्या. आणि ही भक्त प्रल्हादाची होती, सर्व संत महात्म्यांची अवस्था होती, लक्षात. म्हणून चौथा भक्त सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात, चौथी याचे काही काहीच करणे नाही. या अवस्थेवर असणारा तो भक्त, त्याला काहीही करायची गरज नाही, तोच झालेला असतो सर्व. त्यामुळं त्याला काहीही करावं लागत नाही. आणि असे हे चार भक्त सांगत असताना अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी आपण कुठं असतोय याचं देणं पाहिजे. मग तुमची आमची जी भक्ती आहे ती भक्ती देवाला आवडणारी आहे का आमच्या आवडीची आहे? आम्ही करतो भक्ती, आम्ही जी भक्ती करतो ती आमच्या आवडीची आहे. आम्ही कधी देवाच्या आवडीचा विचार केला नाही. देवाला काय आवडतं कधी विचार केलाय का आपण? आपण घरामध्ये उपवास झाल्यानंतर बाबा ते उपवासाचं पारणं फेडत असताना देवाला काय आवडत असेल, कुठला पदार्थ देवाला आवडत असेल, कधी विचार केलाय आपण? आम्ही घरी आपल्याला आवडतं ते सांगायचं, आज हे करा. पण देवाची आवड कधी आपण पाहिली नाही आणि देवाच्या आवडीनं कधी आपण व्यवहारच केला. मग आमची जी भक्ती आहे ती आपल्या आवडीची आहे, आपल्या सवडीची आहे, आपल्या निवडीची आहे. पण महाराज म्हणतात देवाला आवडणारी भक्ती आपल्याकडून घडायला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन.
त्याचं नाम घेणारा भक्त देवाला आवडतो. रात्रंदिवस नाम घ्यायला पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चिंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ही देवाला आवडणारी भक्ती आहे. पण आम्ही कधी विचार केला नाही, आम्ही जी भक्ती करतो ती आमच्या आवडीचीच भक्ती करतो आणि म्हणून आमची भक्ती फलिद्रूप होत नाही. मग आपली जर भक्ती फलिद्रूप व्हायची असेल तर देवाला आवडणारी भक्ती करायला पाहिजे. लक्षात. मग ज्ञानोबरा इथं सांगत असताना इथं एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ. ज्ञानोबरायांनी इथं सर्व भाव शब्द घातलेला आहे. लक्षात घ्या. भाव पाहिजेच, भाव नाही असं नाही, पण इथं सर्व भावी शब्द घातलेला आहे. आमचा भाव आहे, पण 1 रुपयाचा जर विचार केला तर त्या 1 रुपयातला किती आणे भाव आमचा देवाकडे आहे. 4 आणे बायकोवर भाव आहे, 4 आणे गुराढोरांच्यावर आहे, 4 आणे मुलाबाळांच्यावर आहे. असा आमचा भाव सगळा विभागलेला आहे. थोडा 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 थोडा, इकडं थोडा तिकडं थोडा तिकडं थोडा. मग देवावर आमचा केवढा गेला भार. जो काय भाव आहे तो सर्व भाव आम्ही देवावर घातलेला नाही. महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ वावा हे देव तरी हा सुलभ पाव. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव पाहिजे. लक्षात घ्या. भावाला अत्यंतिक महत्व आहे आणि तो सर्व भाव पाहिजे. इकडं थोडा दिला तिकडं थोडा दिला नाही चालत. शबरीचा केवढा भाव होता हो. काय अवस्था होती शबरीची. शबरीची कथा माहिती नाही का आपल्याला. कथा सांगायला बरं वाटत नाही, पण कथा ऐकून सुद्धा काहीतरी त्यातनं घेण्यासारखं असतं. संतांच्या चरित्रातून असेल, भक्तांच्या चरित्रातून असेल, त्यातून आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यावं लागतं. घेणं गरजेचं असतं, नाही तर नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाही चालत. शबरी भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी. शबरीच्या वडिलांनी शबरीचं लग्न करायचं ठरवलं. ऐन तारुण्यामध्ये वयात आली मुलगी, आता लग्न करायचं. लग्नही ठरलं. उद्या लग्नाचा मुहूर्त आहे, उद्या लग्न होणार आहे, वराडी मंडळी येणार उद्या. म्हणून शबरीच्या वडिलांनं बोकडांची दावण आणून दारात बांधली होती. कशासाठी. आज आपण लग्नात कापतोय का नाही, तर त्याच्याशिवाय चालतच नाही म्हणतात आमच्या देवाला. आमचा देव लय कडक आहे, नाही जर केलं तर मानगुट्यावर बसल्याशिवाय राहायचा. शबरीच्या वडिलांनी दावण आणून बांधलेली होती बोकडाची. शबरीनं पाहिलं आणि वडिलांना विचारलं, बाबा हे बोकड कशासाठी आणलेले आहेत. शबरीचे वडील म्हणले, लेकी उद्या तुझं लग्न आहे, वराडी मंडळ येतील, पाहुणे मंडळ येतील, त्यांना मेजवानी करून घालायची आहे. शबरीच्या डोक्यामध्ये विवेक जागा झाला. महाराज शबरीनं विचार केला, माझ्या लग्नानं जर एवढ्या जीवांचा बळी जात असेल तर मला लग्नच न केलेलं चांगलं आहे म्हणून. बघा आम्ही कधी त्या जीवाचा विचार करतोय काय. एखादा जीव बळी देत असताना आम्ही कधी विचार केलेला नाही, पण शबरीनं विचार केला. शबरी कुठं शास्त्र शिकाय गेलेली नव्हती, कुठं ऐकायला गेलेली नव्हती कीर्तन प्रवचन, पण विवेक होता शबरीच्या ठिकाणी. शबरीने विचार केला, माझ्या लग्नानं जर या हाकनाक जीवांचा बळी जात असेल तर लग्न न केलेलं बरं. म्हणून शबरी रातोरात घरातून बाहेर पडली त्या झोपडीतून आणि गेली फिरत 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 शबरी आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचली. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर काय केलं तिनं. तिथं त्या मातंग ऋषींची रोज सेवा करू लागली. मातंग ऋषी उठायच्या तिथं सगळं सडा समार्जन करायचं, रांगोळी घालायची.
सगळी स्वच्छता करायची आणि आपल्या कुटीमध्ये जाऊन बसायचं. बरीच वर्षे गेल्यानंतर शिष्य मंडळींना मातंग ऋषींनी विचारलं, हे कोण करतंय? तर एक मुलगी आहे, एक स्त्री आहे हे सगळं करत असती. तिला बोलवली आणि मातंग ऋषींनी सांगितलं, तुझी ही सेवा आहे, तुझा हा भाव आहे, तुझ्या या भावानं तुझ्या या सेवेने एक दिवस तुला प्रभू रामचंद्र भेटतील. दिवस सांगितला नव्हता, वार सांगितला नव्हता, वर्ष सांगितलं नव्हतं. त्यावेळेपासून शबरी प्रभू रामचंद्रांची वाट पाहत होती. आज माझे प्रभू येतील, मला भेटतील. फुलांचा सडा टाकायचा, ज्या त्या वेळेनुसार जी काय फळं असतील ती फळं तोडून आणायची, चोकायची, बघायची, गोड आहे, तुरट आहे, आंबट आहे. गोड असतील तेवढी फळं टोपलीमध्ये घ्यायची. शबरी होता 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 शबरी म्हातारी झाली. आणि शबरी म्हातारी झाल्यानंतर एक दिवस प्रभू रामचंद्र आले आणि शबरीला भेट दिली. किती वर्षे शबरीनं वाट पाहिली हो. आम्ही आता माळ घातली तर उद्या आम्हाला विमान येते का काय आम्ही वाट बघतोय, महाराज म्हणतात. नाही महाराज, परमार्थ करत असताना भावाला अत्यंतिक महत्व आहे. शबरीनं कधीही कंटाळा केला नाही. आज येतील, उद्या येतील, दररोज शबरी वाट बघत बसत होती. मग त्या शबरीच्या वाट बघण्यानं एक दिवस भगवंताला यावं लागलं देव भावाचा भुकेला. देव भक्ताचा भाव का तो लक्षात घ्या. आणि अशी भक्ती आपल्या ठिकाणी असणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग ज्ञानोबा सांगतात, येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. सर्व भावानं ज्यांनी भजन केलं, ज्यांनी सर्व भावानं देवाला भजलं, तेच फक्त ही माया नदी ओलांडून गेले, तरुण गेले. बाकीची अशीच गटांगळ्या खाईत बसलेत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जट्रे शयनम. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, किती व्हावे फजित. सतत सतत हे चाललेलंच आहे आपलं. काळ टपूनच बसलेला आहे. एक दिवस त्या काळाच्या तडाख्यात आपल्याला जावं लागणार आहे, लक्षात घ्या. काळाचे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी आली कसोयरी भली भली. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. कोण सोडवणार आहे? कोणीही यातलं सोडवणार नाही महाराज. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा. कोण आहे अंतकाळी आपल्या? मी तव जळत असे स्मशानी एकलाची. एकट्यालाच जळायला लागते ना. काय कोण घेतोय उडी? नाही महाराज. हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे परत परत जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, ह्या दुःखात अडकण्यापेक्षा एकदाच हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. याची डोही याची डोळी, याची डोही याची डोळा, याची देही याची डोळा. भोगीन मुक्तीचा सोहळा. हे एकच शरीर आहे, लक्षात घ्या. त्यासाठी दुसऱ्या शरीरानं करता येत नाही. पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्याचा गवा सांडून या. कशासाठी या गावाला आलोय आपण? कशासाठी मनुष्य शरीर मिळालेला आहे? तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजा रे चिरा पडे. याच शरीरानं शरीराला येणं थांबवता येतं, नाहीतर मग याच शरीरानं परत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावंच लागतं. आणि एकदा
ही संधी जर गेली तर मग परत 83,99,999 योनीचा फेरा फिरावा लागतो. मग एवढ्या फेऱ्यात परत जन्माला येणं मरणं यामध्ये काय सुख आहे का? दुःख आहे महाराज. 13व्या मध्ये भगवंतांनी सांगितलं, इंद्रिय अर्थेषु वैराग्य मन अहंकार यवत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. किती दुःखांना सामोरं जावं लागतं जन्माला आल्यानंतर. गर्भवासाचं दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर व्याधींचं दुःख आहे, व्याधींचं दुःख झालं म्हातारपणाचं दुःख आहे, आणि परत शेवटी मरणाचं दुःख आहे. इतक्या दुःखांना सामोरं जावं लागतं. या प्रत्येक दुःखाचा जर विचार केला तर या प्रत्येक दुःखामध्ये फार आपली हाल अपेष्टा होती. लक्ष सहन करण्याच्या पलीकडची दुःख आहेत. गर्भवासाचं नुसतं दुःखाचा विचार केला तर केवढी अवस्था आहे त्या गर्भवासामध्ये. नाका तोंडामध्ये कृमी किडे असतात, विष्ठा लेप चौकडे असतो. काय तिथं सुख होत असेल? जन्माला येताना काय सुख असेल? त्या मातेला प्रसूतीच्या जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना जन्माला येणाऱ्या जीवाला होतात. परत व्याधींचं दुःख सांगत असताना आता आपण बघतोय कसलं कसलं आजार आलेले आहेत. त्यात काय सुख आहे का? म्हातारपणाची काय अवस्था आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंबूड. कुत्र्यासारखी गती झाली महाराज म्हणतात आपली म्हातारपणामध्ये. ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तो चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. ही दशा आपल्यावर येणार आहे त्या अगोदर आत्मज्ञान प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आत्मज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर ती एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी देवाला आवडणारी भक्ती करायला पाहिजे, त्याला बसायला पाहिजे त्या पद्धतीनं. आणि मग तो जर आपल्याला प्राप्त झाला तर यथार्थ श्रीगुरूंची भेट घालून तो देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होईल गुरु. आपण तरी देव होईल, नाही तर एखाद्या यथार्थ श्रीगुरूंची भेट घालून देईल. आणि मग त्या श्रीगुरूंची जर आपण सेवा केली तर त्या श्रीगुरूंच्या रूपानं श्रीगुरूंच्या कृपेनं आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. पण ही एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी भाव अत्यंतिक महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, एत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तर या ऐलीच थडी सरले मायाजाळ. या मायाजाळातनं तरुण जायचं असेल तर ही माया नदी एवढी सोपी नाही, ही सामान्य नदी नाही. इथं बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, योग्यांनी केला, तपस्व्यांनी केला, बऱ्याच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी सुद्धा केला. 12-12 वर्षे शेंडी बांधून झाडाला एका एका पायावर तपश्चर्या केली, ती बी गेली, त्यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. चांगदेवाची काय अवस्था होती? एवढे शिष्य होते तरी सुद्धा त्यांना मुक्ताईला ज्ञानोबरायांना शरण जावं लागलं. कशासाठी? आत्मज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं, सगळं होतं घर. मीच देव आहे हे कळलेलं नव्हतं. देव वेगळा आणि मी वेगळा वाटत होता. जोपर्यंत मीच देव आहे हे कळत नाही तोपर्यंत या फेऱ्यात आपण अडकणारच आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी हे कळवून घेण्यासाठी भगवंताची भक्ती सर्व भावानं करणं अत्यंत गरजेचं आहे. जे सर्वभावाने त्याला भजलेत, ज्यांनी सर्वभावानं त्याचं भजन केले ते निश्चितच ही माया नदी तरुण गेलेत. म्हणून महाराज म्हणतात, येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजाळ. हे मायाजाळातनं सहजासहजी सुटका होत नाही. ही न दिसणारी जरी माया असली तिला सती म्हणता येत नाही, असती म्हणता येत नाही. स्वतःहून विलक्षण असणारी ही माया तिला कळवूनच घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कळवून देणारे जर कोण असतील तर ते संत श्री गुरुच आहेत, लक्षात घ्या. जसा आपला बराच विषय काल परवा सुद्धा झालेला आहे, रज्जूवरचा सर्प. ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होईल त्याच वेळी त्या सर्पाची निवृत्ती होते. जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाची निवृत्ती होत नाही. तसं या मायेचं जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही ही माया ज्ञानापुढं टिकत नाही. एकदा जर ज्ञान झालं की ती माया टिकत नाही. जसं मामा कळला की मामा राहत नाही
तशी माया जर कळली की ती माया राहत नाही, कारण त्यासाठी ज्ञानच होणं अत्यंत गरज आहे. म्हणून ज्ञान करून घेण्यासाठी आपण त्याला भजणं अत्यंत गरज आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, येत एकच लीला तरले जे सर्व भावे भजले, तया ऐलीच थडी सरले माया जात. अशी ही त्रिगुणात्मक असणारी माया सर्वसामान्य माणसाला सहजच हे करील. तिनं भल्या भल्यांची सुद्धा वाट लावलेली आहे, कारण ती गुणमयी माया आहे, त्रिगुणात्मक माया आहे. सत्व, रज आणि तम अशी त्रिगुणात्मक असणारी ही जी माया आहे, जी त्या मायेमध्ये गुरपटलेत, जे अडकलेत, त्यांना परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्येच अडकावं लागलं. आणि जे भगवंताला सर्व भावाने भजले तेच ही माया नदी सहज लिहिलं या तरुण गेले. आणि ही जर माया नदी तरुण जायची असेल तर आम्हाला त्याची भक्ती करणं, ती कळवून भक्ती करणं, भाव सर्वभावानं भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण एवढाच इथं या ठिकाणी एक मागणी भगवंताकडे मागूया की आपल्या सर्वांच्या ठिकाणी तो भाव उत्पन्न व्हावा, ती भक्ती उत्पन्न व्हावी. आणि त्या भक्तीच्या जोरावर आपण सुद्धा, तुम्ही आम्ही सुद्धा ही माया नदी सहज तरून जाऊ अशी अपेक्षा करूया. आणि झालेली सेवा श्रीगुरूंच्या संत महात्म्यांच्या चरणी अर्पण